हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. पौर्णिमेची आज पूजा होती, तर पटकन सगळं करायचं होतं. हे मी उंबऱ्यापट्टीला पिवळा कलर लावून घेतलेला होता, तर आता मी ते उंबऱ्यापट्टीला हळद लावते. ह्याच्यामध्ये मी गंगाजल आणि गुलाबचं अत्तर असं वगैरे मिक्स केलं होतं. हे पूर्ण मी लावून घेतलं. आता रांगोळी काढली आहे. रांगोळी एवढी जमत नाही, पण तरी पण मी काढते रांगोळी. खूप गडबड झाली होती. एवढ्या पौर्णिमेची पूजा वगैरे असते आपली, आणि सगळे हे असतं घरामध्ये, साफसफाई करून व्यवस्थित हे करून पूजा करतो आपण सत्यनारायणची. कोण कोण पूजा करतं सत्यनारायणचं सांगा. हे माझं झालं होतं हे करून, उंबऱ्याला हळद लावून. आणि हे माझे बाहेरचे आउटडोअरचे झाडं होतं एंट्रीचे इथले. हे मी पॉट भरून ठेवते, हे बघा. आणि बाहेर मी मोरपंख लावलेले आहेत इथे, 603 नंबर, हे बघा. आणि हे झाडांना मी काय करते, 4-5 दिवसांनी यांना धुते मी. कधी एक आठवडा पण लागतो मला यांना व्यवस्थित धुवून. ते काचच्या बॉटल घासून व्यवस्थित हे करून, हे बघा, त्यांना मी धुते व्यवस्थित झाडांना एकदम हलक्या नळाखाली. आणि ॲक्वागार्डच्या नळामध्ये पाण्यामध्ये भरून ठेवते त्यांना. आणि सकाळचं खिडकीमध्ये किचनच्या एवढं मस्त ऊन येतं ना, हलकं कवळं ते त्यांना लागतं. त्यामुळे एवढी छान वाटतात ना त्या झाडांना, पण फ्रेश वाटतात. आणि ह्या झाडांच्याकडे बघून पण खूप मस्त वाटतं. हे सगळं घासून भांडी मी नंतर याच्यामध्ये ॲक्वागार्डचं पाणी भरून मग हे झाडांना ठेवते. ते पण झाडांना मी धुवून व्यवस्थित ठेवते ह्याच्यामध्ये, हे बघा. बांबू प्लांट आणि मनी प्लांट आहे. एक मोठा स्टिकवाला आणि हे छोटेवाले पाण्यातले, ते सगळे. हे ॲक्वागार्डचं पाणी वतते आता ह्याच्यामध्ये मी जारमध्ये. कोण तुम्ही पौर्णिमेची पूजा करता नक्की सांगा मला. किती गडबड असते ना त्या दिवशी, पौर्णिमेची पूजा करतो त्या दिवशी. हे सगळं धुवून घेते मी झाडं. त्यांना हलक्या ह्यानं करून घ्यायचं ते, का तर ते तुटतं लगेच नळाच्या ह्याने. खूप नाजूक असतात ही झाडं. हे मोठ्या स्टिकवाला आहे. सगळ्यांची जेवढे भांडी आहेत नाही झाडांची, तेवढी सगळी घासून पुन्हा हे करते मी पाणी भरून, हे बघा. त्याला काहीतरी झालं होतं म्हणून परत धुतलं ते. एकदम छान वॉश करून मग मी हे करते. हे मनी प्लांट आहे छोटंसं. 4 भांडी घासली होती ती जार. बिग बॉस पण कोण बघतं नक्की सांगा. विशालचं विचारायचं किती खराब वाटतंय ना हे करतो तर. हे झालेत माझे ठेवून हे झाडं बघा. बाहेर इथे वॉशिंग मशीन आहे माझी. आणि मी झाडांना हळद दिलेली होती, हळदीचं पाणी, हे बघा. आणि सनलाईटमध्ये येवावे म्हणून थोडी बाहेर ठेवली होती त्यांना, सावलीतली झाडं जी घेतली होती ती. नंतर ना फाफडा जिलेबी, जेठालाल जिलेबी नव्हती आणली, हे फाफडाच होता, ते खाल्लं होतं. नंतर चपाती बनवत होते जेवण संध्याकाळचं. जुन्या तिकडे घरी राहत होतो पोलीस लाईनीमध्ये ना, तर एवढी गरमी व्हायची ना, खूप गरमी व्हायचं. इथं थोडं ठीक आहे, छान आहे इथे. आणि माझ्या चपात्या खूप छोट्या असतात, हे बघा. जास्त मोठ्या चपात्या येतच नाहीत बनवायला मला. आपल्या इकडं म्हणतील काय आहे, किती वेळा खायच्या म्हणतील आपल्या इकडे कराड साईडला. एवढी छोटी चपाती करतात का असे बोलतात मला. लय छोट्या चपात्या असतात माझ्या, हे बघा. आपल्या इकडे म्हणतात नेवद्याला बनवतात, असे बनवते चपाती. नंतर शिरा थोडंच बनवायचा होता मला सत्यनारायण महाराजांचा, तर एकदम थोडंसंच हे केलं होतं आणि बनवलं होतं. ही चपाती बघा. आणि हे छोटीकडे आहे ना माझी, देवाचंच नैवेद्य वगैरे बनवायसाठी मी वापरायला घेते ही. ह्याच्यामध्ये मी शिरा बनवते कधी सत्यनारायणचा महाराजांचा
शिरा मी ह्याच्यातच बनवते. हे थोडंसंच बनवायचं होतं म्हणून डायरेक्ट पॅकेटने हे करत होते. आणि स्वच्छ असतं फॉर्च्युनरचं, मी बघितलं होतं हे एकदा, हे स्वच्छ आहे. हे तुपामध्ये मी मस्त भाजून घेतलं. याच्यामध्ये आता जसं तुम्हाला साखर पाहिजे कमी जास्त तशी टाका. आणि दूध पण मी एकदम पॅकेटवालंच टाकलं आहे, असं गरम करून वगैरे पण नाही. खूप गडबड झाली होती माझी. आणि हे असं नाही की हे छान नाही लागतं, हे पण छान पटपट करत होती. पण हे बघा मस्त झालं होतं पण हे शिरा पण. आणि माझी ही पौर्णिमेची पूजा होती. हे बनाना स्टँड हे अगरबत्तीचं आहे डिश. हे सगळं मी मांडलं आहे आता. आणि आता पूजा चालू करणार आहे वाचायला. हे बघा, हे आता हे शिरा बघा, एवढा थोडासा शिरा बनवलेला, कोण जास्त एवढं खात नाही म्हणून. आणि शिरा आपण आपले फॅमिलीच खायचं असतं, दुसऱ्या कोणाला द्यायचा नसतो असं. त्यामुळे थोडाच बनवायचा, लगेच संपेल असा. दुसऱ्या दिवशी राहील असं करायचंच नाही. कशी वाटली माझी ही सत्यनारायणची पूजा नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सांगा कशी वाटली पूजा. बॅकसाईडचा आवाज इग्नोर करा, आजान होते. बाय.